सातबारा आणि महसुली अभिलेख हे अत्यंत महत्वाचे कागदपत्र आहेत. कायदेशीर दृष्ट्याने मालकीचा पुरावा म्हणून त्यांना ग्राह्यता नसली तरी सुद्धा आजही सगळी व्यावहारिक कामं, विविध परवानग्या, करार, नोंदणी, खरेदी विक्री, हस्तांतरण या सगळ्या गोष्टी सातबारा आणि महसुली अभिलेखाच्या आधारेच केल्या जातात. म्हणूनच महसुली अभिलेख आणि त्यातील नोंदींना अनन्यसाधारण महत्वाचं आहे. विशेष करून सातबारावरचं क्षेत्रफळ हे व्यवहारामध्ये अत्यंत महत्वाचं ठरतं. कारण क्षेत्रफळाच्या अनुषंगाने त्या व्यवहाराचा मोबदला ठरत असतो. पण आपली एकंदर व्यवस्था, भूमी अभिलेख विभागाचा एकंदर पराक्रम आणि गेल्या काही वर्षात त्यांनी सिद्ध केलेला नाठाळपणा हे एकत्रित याचा जर एकत्रित विचार करायचा ठरवला तर सातबारावरचं क्षेत्रफळ गृहीत धरण्याची सोय आपल्याकडे दुर्दैवाने नाही आहे. गेल्या काही वर्षाच्या अनुभवातनं अशी अनेक प्रकरणं माझ्यापर्यंत आलेली आहेत, ज्यामध्ये सातबारावर दाखवलेलं क्षेत्रफळ आणि प्रत्यक्ष जमिनीवरचं क्षेत्रफळ याचा मेळच बसत नव्हता. एखाद्या मूळ सातबाराचे पोटहिस्से होत जाणं किंवा एखाद्या सर्वे क्रमांक, हिस्से क्रमांकाचं एकत्रीकरणामध्ये गट होत जाणं, या सगळ्या कामामध्ये जो गलथानपणा आपल्याकडनं झालेला आहे, भूमी अभिलेख विभागाकडनं झालेला आहे, त्यामुळे अनेकानेक ठिकाणी क्षेत्रफळ, हद्द या सगळ्यांचे वाद होत आहेत. म्हणून थोडक्यात सांगायचं झालं तर कोणत्याही जमिनीचा व्यवहार ठरवताना सातबारावरचं क्षेत्रफळ गृहीत धरून पुढे जायची सोय आपल्याकडे नाही. त्याच्याकरता एक तर प्रत्यक्ष जमिनीवर जाऊन त्या क्षेत्रफळाचा अंदाज घेतला पाहिजे. शक्य झालं तर मोजणी करून घेतली पाहिजे. आणि हे सगळं करणं जर शक्य नसेल तर क्षेत्रफळामध्ये तफावत आली तर नेमकं काय याचं नियोजन तुमच्याकडे असलं पाहिजे. आणि या सगळ्या दृष्टिकोनातनच तुम्ही पुढची वाटचाल केली पाहिजे. या विषयाची सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ आज रात्री आपल्या चॅनलवर प्रकाशित होईल. पण थोडक्यात सांगायचं झालं तर एखादा व्यवहार, करार, हस्तांतरण करताना सातबारावरचं क्षेत्रफळ योग्यच आहे असं गृहीत धरून पुढे जाऊ नका. ते धोकादायक ठरू शकतं. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला? आपल्याला हा विषय कसा वाटला? अवश्य कळवा. धन्यवाद.